विद्यार्थी मित्रांनो, मी सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आदिवासी विकास विभागामध्ये होत असलेल्या चौकीदार पदासाठी परीक्षा होणार आहे 28 तारखेपासून। तर त्या परीक्षेसाठी विचारले जाणारे 25 प्रश्न विचारले जातात मित्रांनो मराठी व्याकरणाचे। अतिशय महत्त्वाचे असे 25 प्रश्नाचा सर्व आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करू आजचा व्हिडिओ लेक्चर। बघा पहिला प्रश्न पहा, आदिवासी विकास एक मिनिट ठीक आहे। आदिवासी विकास विभागाच्या योजनांच्या प्रचारात ग्रामविकास हा शब्द येतो। या शब्दातील समास ओळखा असं विचारलं गेलेलं आहे। आता षष्टी तत्पुरुष समास होतो का, द्वंद्व समास, अविभाव समास की बहुव्रीही समास? त्याचं योग्य उत्तर असा पर्याय क्रमांक 1 षष्टी तत्पुरुष समास। ग्रामविकास म्हणजे काय, गावाचा विकास, ग्रामाचा विकास, म्हणून याचा योग्य पर्याय क्रमांक 1 षष्टी तत्पुरुष समासाचं योग्य उत्तर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा पहा, जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीपैकी कोणता नाही असे विचारले गेलेला आहे। कोणता नाही? अरण्य, कानन, विपिन हे तिन्ही जंगल या शब्दाचे समानार्थी शब्द होतात। तर सुधा म्हणजे अमृत, म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ठीक आहे। जंगल या शब्दाचा समानार्थी शब्द नाही तर कुठला नाही, तो सुधा नाही आहे ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा बघा, शेतकरी आदिवासी भागात नवनवीन पिके घेतात या वाक्यातील काळ ओळखायचा आपल्याला। कुठला काळ दिलेला आहे, घेतात ठीक आहे। तर भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ की रीती भूतकाळ? तर याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे वर्तमान काळाचं वाक्य आहे मित्रांनो ठीक आहे। शेतकरी आदिवासी भागात नवनवीन पिके घेतात तर काळ कुठला आहे, वर्तमान काळ। नेक्स्ट क्वेश्चन बघा, निसर्ग या शब्दाची फोड करून संधी सोडवा। आता कशी संधी बोलायची मित्रांनो बघा, निसर्ग हा विसर्ग संधीचं उदाहरण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे। नि अधिक विसर्ग प्लस सर्ग ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, डोंगर या शब्दाचे लिंग कोणते असं विचारलं गेलेलं आहे। तर आता डोंगरचं लिंग होईल मित्रांनो तो डोंगर, म्हणून पुलिंग ठीक आहे, तो डोंगर पुलिंग। नेक्स्ट क्वेश्चन बघा, मेळघाट हा आदिवासींचा प्रदेश आहे या वाक्यातील विशेषण ओळखा असं विचारलं गेलेलं आहे। तर या वाक्यातलं विशेषण मित्रांनो मेळघाट, ऑप्शनला बघा कुठं आहे, मेळघाट 1 नंबरलाच ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रामाणिकपणा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे ठीक आहे। तर हे मित्रांनो भाववाचक नाम आहे, प्रामाणिकपणा, ज्यातून गुण दाखवला जातो मित्रांनो, म्हणून भाववाचक नाम होईल प्रामाणिकपणा। नेक्स्ट क्वेश्चन बघा पहा, अडचणीच्या वेळी धावून येणे या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार निवडायचा आपल्याला ठीक आहे। पाठीशी उभी राहणे, पाठ दाखवणे, हात टेकणे की तोंड लपवणे? त्याचं योग्य उत्तर असा पर्याय क्रमांक 1 पाठीशी उभी राहणे। ठामपणे पाठीशी उभी राहणे म्हणजेच काय, अडचणीच्या वेळी धावून येणे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, जो परिश्रमी असतो तोच यशस्वी होतो वाक्याचा प्रकार ओळखा असं विचारलं गेलेलं आहे। केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य की आज्ञार्थी वाक्य? त्याचं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य। ज्या वाक्यामध्ये जो, तो, जेव्हा, तेव्हा या शब्दांनी जोडले जातात त्यावेळेस ते मिश्र वाक्य होते ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, झोपडी या शब्दाचे अनेक वचनी रूप काय होईल असं विचारलं गेलेलं आहे। झोपडीचं काय, झोपड्या, पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, सूर्य पूर्व दिशेला उगवतो या वाक्यातील क्रियापद। आता क्रियापद कुठला आहे, क्रियापद हा उगवतो म्हणजे उगवणे। ऑप्शन बघा, सूर्य पूर्व उगवतो की दिशेला? तर योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 उगवतो किंवा उगवणे हे क्रियापद आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, नदीच्या काठी मोठा मेळा भरला होता या वाक्यातील नदीच्या शब्दात कोणती विभक्ती आहे? आता याला विभक्तीचा प्रत्यय लागला मित्रांनो चा विभक्तीचा प्रत्यय कुठल्या विभक्तीचा असतो, षष्टीचा, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे। आणि तृतीयाचे प्रत्यय तुम्हाला माहीत असेल, ने, ए, सी हे प्रत्यय मित्रांनो पाठच पाहिजे ठीक आहे। चतुर्थीचा असतो सलाते, सलानाते, सलाते किंवा सलानाते। आणि सप्तमीचा असतो मित्रांनो तइया, हा हे सर्व प्रत्यय पाठ पाहिजे मित्रांनो 8वी विभक्तीचे। आणि षष्टीचा असतो मित्रांनो चा, ची, चे किंवा च्या ठीक आहे, म्हणून याचं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक नदीच्या या शब्दाची विभक्ती कुठली आहे तर ती षष्टी विभक्ती आहे ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा असं विचारलं गेलेलं आहे। पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो पहिलाच ऑप्शन आहे जल, खालच्या पायाचं कामच नामला ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। लांब, खोल, खाली की बुटका? त्याचं योग्य उत्तर असणारा पर्याय क्रमांक 4 उंच याचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो बुटका किंवा खोल। नेक्स्ट क्वेश्चन विद्या प्लस आलय, विद्या अधिक आलय या संधीचे योग्य जोडी ओळखा। बघा ऑप्शन विद्यालय, विधालय,
विद्यालय ठीक आहे. त्याचं योग्य उत्तर असं पर्याय क्रमांक 1. याचे दोन्ही आन्सर आहे मित्रांनो, विद्यालय 1 आणि 3 सुद्धा याचं बरोबर आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे असं विचारला गेलेला आहे. आता आशीर्वाद हा शब्द मित्रांनो पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. आशीर्वादचा जो शी असतो मित्रांनो तो असतो दीर्घ. ठीक आहे. आणि रफार जो असतो तो वावर असतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं कधी पण आशीर्वाद हा शब्द असा असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ज्याला कोणी शत्रू नाही असा यासाठी कुठला शब्द वापरला जातो? अजात शत्रू. ठीक आहे. ज्याला कोणी शत्रू नाही त्यासाठी अजात शत्रू हा शब्द वापरला जातो. म्हणून याचं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 अजात शत्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. उंटावरून शेळी हाकणे या म्हणीचा अर्थ सांगा. आता ऑप्शन बघा. दुरून किंवा वरवर नियंत्रण ठेवून काम करणे, मोठे काम करणे, निष्काळजी राहणे की घाबरणे. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 दुरून किंवा वरवर नियंत्रण ठेवणे, काम करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आई मुलाला निजवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. अकर्मक क्रियापद, सकर्मक, प्रायोजक की शक्य. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. देशसेवा करा या वाक्यातील अर्थ किंवा प्रकार, वाक्याचा प्रकार विचारला गेलेला आहे. आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी की उद्गारार्थी वाक्य. तर या वाक्यामध्ये मित्रांनो आज्ञा दिलेली आहे, देशसेवा करा, म्हणून याचं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 1 हे आज्ञार्थी वाक्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आदिवासी बांधवांनी संस्कृती जपली आहे या वाक्यातील कर्म विचारला आपल्याला. कर्म ओळखायचं आपल्याला. आता यातला कर्ता कुठला आहे? जपणारे कोणता? तो आदिवासी बांधव हा झाला कर्ता. आणि काय जपली? संस्कृती जपली. म्हणून या वाक्यातला कर्म आहे संस्कृती. बघा ऑप्शनला कुठे आहे? 2 नंबर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा. कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारला गेला आहे. पंकज, सुधाकर, भास्कर की समीर. त्याचं योग्य उत्तर असं पर्याय क्रमांक 1. पंकज हा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द. सुधाकर म्हणजे काय? चंद्र. त्याच्यानंतर भास्कर म्हणजे सूर्य आणि समीर म्हणजे हवा. ठीक आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पंकज, कमळ. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा. अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. अमृतचा विरुद्धार्थी शब्द असणार मित्रांनो विष. बघा कुठं दिसत आहे का तुम्हाला? पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असा पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तोंडात मुंग गिळणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा असं विचारलं गेलेलं आहे. गप्प बसणे, जेवण करणे, रागावणे की घाबरणे. त्याचं योग्य उत्तर असं पर्याय क्रमांक 1 गप्प बसणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 10 वर्षाचा काळ या शब्दाबद्दल एक शब्द ओळखा. दशक, शतक, सहस्त्रक की पंधरवडा. तर याचं योग्य उत्तर असा पर्याय क्रमांक 1. 10 वर्षाचा काळ म्हणजेच काय? दशक. शतक म्हणजे 100 वर्षाचा. पंधरवडा म्हणजे 15 दिवसाचा. आणि सहस्त्रक म्हणजे 1000. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सुलभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारला गेलेला आहे. विरुद्धार्थी शब्द सुलभचा काय होईल? दुर्लभ. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.